चला आज आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची आहे। चला तुम्हाला दाखवतो शेवग्याच्या शेंगाचं झाड कुठं आहे ते। चला आपण शेवग्याच्या शेंगा कशा तोडायला ते पाहूया। दाखवतो पण तुम्हाला कशा आहेत ते। हे पहा शेवग्याचं झाड। चला आपण आज शेवग्याच्या शेंगा तोडूया। अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा तोडतात, पहा तुम्ही। खूप छान शेंगा आहेत। आता मी शेवग्याच्या शेंगा तोडीत आहे, ते पण माझ्या काही हाताला येत नाही, तरी पण मी तोडण्याचा प्रयत्न करीतच आहे। तोडल्यानंतर तुम्हाला दाखवू। आता आपण शेंगा तोडून झालेल्या आहेत आपल्या। आपण त्याला थोड्या वेळाने सोलून घेऊ आणि धुवून घेऊ त्याला। माना कि मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर हो, कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर। रुसणार है तुझे पटली न पाय, जेव्हा पड राहता तुला गपणार हाय। रुसणार है तुझे पटली न पाय, जेव्हा पड राहणी तुला गपणार हाय। तुम्हाला किती एकर शेत आहे टोटल? 2.25 एकर आहे फक्त। माझ्या पप्पांकडे 100 एकर शेती आहे आणि सगळं त्याच्यातलं मी स्वतः बघत असते। सगळं मला येतं शेतातलं। हो का? छान छान। तुला मकाच्या शेंगा चारू का? हो हो हो, चारा ना, मला खूपच आवडतात मकाच्या शेंगा। मी असे शेतात गेले का पप्पा माझ्यासाठी बुचके आणतात मकाच्या शेंगाचे। मकाच्या शेंगा 100 एकर शेती। काय झालं असं मग? 1.25 एकर वाल्याला काय माहिती मकाच्या शेंगा। भीमा तुझ्यामुळे आम्हा सुखाचे दिवस आले। भीमा तुझ्यामुळे आज महाराजा एक एक पोर छाती काढून ऐटीत चाले। भीमा तुझ्या। हे पहा आमचं छोटंसं किचन रूम। तुम्हाला आवडलं तर छान कमेंट करून सांगा। रोहितची मम्मी काय सोनूचे पप्पा? शेवग्याच्या शेंगाची भाजी करा। आपण शेवग्याच्या शेंगा सोलून घेऊ ता। हे पहा शेवग्याच्या शेंगा सोलून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम शेवग्याच्या शेंगाची भाजी रेडी झालेली आहे। हे पहा भाजी झालेली आहे, तुम्हाला दाखवते। चला आता आपण जेवण करू। टन वाजला मटन शिजला, टन वाजला मटन शिजला। हाडान दुखती दाढ सजनी, रसा रसा वाढ। हाडान दुखती